जास्तीत जास्त गड किल्ल्यांवरती ॲक्सिडेंट होतात ते पाय घसरतो. ट्रेकिंगच्या गिअर्समध्ये तुम्ही सांगितलं की शूज फार महत्त्वाचा विषय आहे. पहिला ट्रेक असो किंवा शेवटचा ट्रेक असो शूज पाहिजे. मग शूजमुळं जे काही ॲक्सिडेंट होतात युजली पाय घसरतो. जास्तीत जास्त गड किल्ल्यांवरती ॲक्सिडेंट होतात ते पाय घसरतो. मग ते खरंच फुटवेअरमुळे होतात चुकीच्या की फक्त अफवा आहे? काय म्हणजे त्याच्या मागचं ट्रूथ काय आहे? नक्कीच मी म्हणेल की जे काही अपघात होत आहेत तर त्या ठिकाणी जर ज्याचा अपघात होतो त्या व्यक्तीच्या पायात जर शूज असेल, स्पेसिफिकली शूज मध्ये पण प्रकार आहेत. रेग्युलर ट्रेक शूज आहे, हाय अँकल उंचवाले शूज येतात. तर हाय अँकलचा बेनिफिट हा आहे की आपला पाय ट्विस्ट होत नाही. कारण ट्रेक करताना कुठलाही ओबडधोबड रस्ते आहेत, प्लेन सरफेस मोस्टली नसतो चढताना उतरताना, तर ही गोष्ट तर आहेच आहे. त्यासोबत लक्ष नसणं किंवा त्या जागेची माहिती नसणं यामुळे पण हे अपघात होतात. पण जर का प्रॉपर गिअर असतील तर मात्र अपघात जेवढे टाळता काही येतात. अपघात होत आहेत त्यामध्ये 100% खूप बदल होईल किंवा खूप टाळता येतील. येस नक्कीच टाळता येतील.